नाही, पोयनारच्या बाबतीमध्ये काय झालं होतं, हे मला मान्य आहे की हा प्रकल्प जुना प्रकल्प आहे. सन्माननीय रामदासभाईंनी त्याचं भूमिपूजन केलं होतं. रामदासभाई आमदार असताना याचं भूमिपूजन झालं होतं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जे काही त्याच्यामध्ये काही ठराविक राज्यामधील प्रकल्पांच्या संदर्भात जे कोर्टाचे आदेश होते त्यानुसार ती कामं ही त्यावेळेस थांबली होती, त्यांची चौकशी चालू होती. आणि त्यानंतर ह्या धरणाची उंची वाढवण्याचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यामुळे मग ह्या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यतेकरिता प्रस्ताव हा सादर करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीमध्ये तिकडे जी पुनर्वसनाची कामं झाली ती कामं पूर्ण झाली, परंतु पुनर्वसन न झाल्यामुळे ती त्या जी काही वास्तू तयार केल्या गेल्या होत्या त्यांची पुन्हा एकदा त्यांची जी काही स्थिती होती ती बिघडलेली असल्यामुळे किंवा ते वापरण्यायोग्य नसल्यामुळे त्या पुन्हा त्या आपल्याला सुधारित कराव्या लागत आहेत. तर अशा पद्धतीचे ती कामं आहेत आणि मुळात जो मूळ प्रकल्प आहे त्या मूळ प्रकल्पासाठीचा जो आवश्यक निधी होता, म्हणजे जसं आता मी मगाशी उल्लेख केला की उंची आपल्याला वाढवायची आहे आणि ती उंची वाढवण्याकरिता जो काही आपल्याला वाढीव निधीची आवश्यकता होती त्याकरिता आपण हा निधी घेतला आहे. त्याच्यामध्ये कालवांचा देखील समावेश आहे. एकंदरीत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता हा निधी तिथे पुरा पडणार आहे. तिथे आता पुन्हा एकदा सुप्रमा घ्यावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. ह्याकरिता जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्याकडनं हे काम व्यवस्थित करून घेणं आणि मी स्वतः या कामांचं मॉनिटरिंग करणार आहे. माझं स्वतः या कामामध्ये अतिशय बारीक लक्ष असणार आहे. तिथल्या संबंध जवळपास 20-25 गावांचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटणार आहे. त्यासाठी पुन्हा सुप्रमा घेण्याची वेळ येऊ नये ह्याकरता जे आवश्यक बाब करायची नक्कीच आम्ही करू. ते मी आपल्याला माहिती देतो. ती तांत्रिक माहिती माझ्याकडे आता उपलब्ध नाहीये. तर सुधारित प्रशासकीय मान्यता 1-2 तासांनी आता इश्यू होईल. ती म्हणजे सही झालेली आहे, परंतु आता लगेच ती मान्यता आपल्या हातामध्ये प्राप्त होईल. परंतु सिंचन क्षमता त्याची किती असेल आणि त्याच्याने किती गावांना फायदा होणार आहे आणि नक्की त्याचा किती फायदा होईल ही सगळी माहिती पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला देतो. न्यू मांडवे, खेड तालुक्यामध्येच न्यू मांडवे म्हणून हा प्रकल्प आहे. तिथे विशेष म्हणजे न्यू मांडवे ह्या प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठीचा आपण तिथे प्रस्ताव तयार करत होतो. त्याच्या डिझाईनला वेळ लागल्यामुळे आपल्या सुप्रमाला तिथे वेळ लागला. त्याची देखील त्या प्रकल्पामध्ये आपण वीज निर्मिती करणार आहोत. त्याची देखील नक्की किती वेळ तिथे वीज निर्मिती होईल, सिंचन किती टक्के होईल ह्याची माहिती पण तुम्हाला 2 तासामध्ये उपलब्ध करून देतो. पोयनारला 265 कोटीच्या दरम्यानची आपली ही सुपरमा असणार आहे आणि न्यू मांडवेची असेल जो 195 कोटीची ही सुपरमा असणार आहे. थोडंफार दायित्व आहे, परंतु ते म्हणजे मेजर नाही आहे. ह्याच्यामध्ये जी काही कामं होतील म्हणजे तो प्रकल्प दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जेवढा निधीची आवश्यकता आहे तो संपूर्ण निधी या सुप्रमध्ये आता आपल्याला मिळालेला आहे. म्हणून आता पुन्हा तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा आपल्याला सुप्रमा घ्यायची वेळ येणार नाही आणि मी स्वतः ही दोन्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता जो निधी उपलब्ध झालेला आहे ह्या निधीमधनं हा प्रकल्प दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील याची स्वतः मी काळजी घेणार आहे. ह्या निधीमध्ये पुनर्वसनाचे देखील प्रश्न सुटतील. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये न्यू मांडवेच्या धरणाच्या संदर्भात पुनर्वसनाचे काही सातबाराच्या संदर्भातले प्रश्न होते ते आम्ही सोडवले होते. आता निधीच्या बाबतीत जे काही प्रश्न राहिले होते ते ह्या सुप्रमध्ये ते पूर्ण होतील. नाही, होय, दोन्हीसाठी होणार आहे. विशेषतः ह्याच्यामधनं शेतीप्रयोगी कामं व्हावीत ह्याचा उद्देशच तो आहे. परंतु अर्थातच ज्यावेळेस ह्याचा बॅकवॉटर जेव्हा तयार होईल त्या बॅकवॉटरमुळे ज्या काही गावांचे उद्भव ह्या नदीच्या लगत असणार आहेत किंवा ह्याच्या खोऱ्याच्या लगत असणार आहेत आपोआप त्यांना त्याचा फायदा पिण्याच्या पाण्याकरता देखील होणारच आहे. आणि शेवटी जेव्हा धरणं तयार होतात त्यावेळेला मूळ उद्देश हा शेती असतो आणि ह्या धरणाच्या पाणीसाठ्याच्या आधारे शेतीसोबत उद्योग देखील आले पाहिजेत आणि पिण्याच्या पाण्याचा साठा देखील वाढला पाहिजे. हे तिन्ही उद्देश या धरणांच्यामुळे साध्य होतील. जवळपास 15,000 गॅस सिलेंडर रोज घरगुती सिलेंडर लागतो आपल्याला. जिल्ह्याची काय परिस्थिती सध्या आहे? सध्या लोक खूप सफर. डेलीची आपली जी डोमेस्टिकची जी रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 8 ते 10,000 सिलेंडरची ही रिक्वायरमेंट डेलीची आहे आणि सध्या डोमेस्टिकचा कुठलाही सप्लाय थांबलेला नाही. मी आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करेन, मला विनंती करेन की आपण कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही, कुठेही लाईन लावायची आवश्यकता नाही. डोमेस्टिकच्या आपल्या घरामधल्या घरगुती वापराकरिता सिलेंडरचा पूर्णपणे पुरवठा हा नियमितपणे होतोय. त्यामुळे तुम्हाला त्याचे कुठलेही शॉर्टेज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला जो काही डेलीचा 8 ते 10,000चा सिलेंडरचा सप्लाय तो डेली चालू आहे तो बंद देखील होणार नाहीये. त्यामुळे त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. कमर्शियल वापराकरिता जी काही बंधनं घातलेली आहेत ती संपूर्ण देशामध्ये आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नातून गॅसचा सप्लाय हा आता लवकरच आपल्या देशाला होणार आहे आणि त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते आपले पंतप्रधान मोदी साहेब करतायत. तो देखील पुरवठा जो आहे तो देखील लवकरच तो नियमितपणे चालू होईल.
सध्या डोमेस्टिक वापराकरिता कोणीही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. आपल्याकडे जो सप्लायची आवश्यकता आहे तो नियमितपणे होतोय. सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी केंद्रातून होती. खास करून सुप्रिया सुळे काही सुद्धा आज बोलले असं की सर्वपक्षीय बैठक घ्या, कारण हे भारतावरचं संकट आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत सुद्धा म्हटले की गॅस सर्वपक्षीय बैठक घ्यावी. तो माझ्या अखत्यारीमधला विषय नाही येतो, परंतु केंद्रस्थानी तो विषय आहे. त्यामुळे मला वाटतं योग्य तो निर्णय हा तिथल्या केंद्र स्तरावरती घेतला जाईल. ग्रामविकास खातं आपल्याकडे संजय राऊतांनी अशी टीका केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री ते गुजरातला काही गॅस कमी पडू देणार नाही. देशाचे पंतप्रधान नाही, बघा, जो काही सध्याला आदेश दिला गेलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे हा संपूर्ण देशाला दिला गेलेला आहे. कुठल्या राज्यामध्ये दुजाभाव हा केलेला नाही, माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. तर संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीवरनं त्यांना राजकारण करण्याची त्यांची सवय आहे. त्याच्याबद्दल मी काय बोलणार. तर मला वाटतं आज अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याच जिल्ह्यांमध्ये जे काही सप्लायमध्ये नियमितता असणं, ज्या काही आपण पथकं तयार करायला सांगितलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती तयार झालेली आहेत की नाही, त्या पथकाच्या माध्यमातून याच्यावरती मॉनिटरिंग व्यवस्थित होते की नाही, आणि जे काही राज्यमंत्री म्हणून मला जे मला करता येईल नागरिकांकरता ते मी करतोय. माझ्याकडे हे राजकारण करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. दोन विषय आपल्याशी निघतात. ग्रामविकास खातं आपल्याकडे आहे, पण 25-15च्या हेडमध्ये ज्यांनी कामं केली त्यांना 2-2.5 वर्षांनी पैसे देत नाहीये. त्यामुळे अनेक सुशिक्षित बेकार मुलांनी जी कामं घेतली त्या आर्थिकदृष्ट्या अडचणी नाही, आता ह्या आर्थिक म्हणजे आता जे काही बजेट झालेलं आहे त्याच्यामुळे जी काही आर्थिक तरतूद झालेली आहे त्या माध्यमातून जे काही दायित्व आहे 25-15चं पुढच्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये संपूर्ण दायित्व हे देण्यात येईल.